नमस्कार, मी मधुरा. सिंहस्थ कुंभमेळा ह्या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नाशिकमध्ये भरणारा कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर ह्यातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला जातोय. प्रशासनाची ग्रीन कुंभची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी स्त्री शक्ती महिला बचत गटानं पुढाकार घेतलाय. या महिला आहेत स्त्री शक्ती महिला बचत गटाच्या. गेल्या महिनाभरापासून रामकुंड आणि परिसरात रोज सकाळी या महिला आणि त्यांचे सहकारी इथे येणाऱ्या भाविकांकडील प्लास्टिकच्या पिशव्या जमा करून त्या बदल्यात त्यांना कापडी पिशव्या मोफत देत आहेत. सकाळी 6 ते 8:30-9 वाजेपर्यंत अभियान प्रदूषण मुक्तीचा हा त्यांचा उपक्रम सुरू असतो. आतापर्यंत 30,000चा टप्पा पार करणाऱ्या या बचत गटाचं 1 लाख कापडी पिशव्या वाटण्याचं उद्दिष्ट आहे. सुरुवातीला काहींनी नाकं मुरडली, मात्र अल्पावधीतच त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होऊ लागलं. ही कापडी पिशवी देत असताना ते भाविक लोक आमच्याकडून ती कापडी पिशवी शक्यतो घेत नाही, दूर पळतात. त्याच्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करावं लागतं, बाबा ही पिशवी खूप चांगली, याच्यातून पाणी निथून जाणार आहे आणि याच्यातून प्रदूषण होणार नाही. अरे बाबा, वापरली का माणूस, काम झालं का फेकली रोडावर, मग ती कुठेही कचऱ्यामध्ये जाईल, पाणी पडेल, मग गाय वगैरे कोणी येतं पाणी नेते खाऊन टाकतं किंवा इतर काही दुष्परिणाम होऊ शकतो बा. तर हा खूपच छान उपक्रम. बचत गटाकडून पिशव्यांचं वाटप तर होत आहे, मात्र या पिढ्यांचा प्रश्नही आपसुकच मार्गी लागलाय. शिवाय या उपक्रमातून 38 ते 40 महिलांना रोजगारही मिळालाय. आमच्याकडे आता 38 महिला काम करतात, ते कंटिन्युअस बॅक स्टिचिंगचं, आणि त्यांचा पेमेंट आम्ही ज्या इथे वर्कशॉपला काम करतात त्यांना 200 पर डे देतो, म्हणजे 200 रुपये रोज, आणि ज्या घरी करतात त्यांना 180 रुपये शेकडा याप्रमाणे. त्यांनी त्यांचा रेट स्वतःहून ठरवून घेतलाय की आमचं पण काहीतरी देणं लागावं आणि या कार्यक्रमात सहभाग असावा, त्याच्यासाठी मग त्यांनी स्वतःहून त्यांचा रेट कमी केलाय. जगभरातील भाविकांना प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं ग्रीन कुंभ संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाकडून फारसं कार्य होत नसताना स्वयंसेवी संस्था, बचत गट पुढे आल्यानं जनजागृती होण्यास मदत होतीये. आता अपेक्षा आहे की यामार्फत गोळा होणाऱ्या प्लास्टिकवर प्रशासनाकडून योग्य ती प्रक्रिया होण्याची. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळा प्रदूषण मुक्त होण्यासाठी नाशिककर प्रयत्न करत असले तरी पालिकेला मात्र अद्याप जाग आल्याचं दिसून येत नाहीये. कुंभमेळ्याच्या धर्तीवर गोदावरीची प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्तता करण्याची मागणी लाखो नाशिककरांनी केली होती. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयानेही वारंवार प्रशासनाला फटकारलं होतं, मात्र त्याचा काहीही उपयोग झाल्याचं अद्यापही दिसून येत नाहीये. ज्या घाटावर भाविकांना स्नान करावं लागणार आहे त्याच घाटांची सध्या काय अवस्था आहे ह्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. गेल्या 2 वर्षांपासून नाशिकमधला कुठला मुद्दा चर्चेत येत असेल तर तो आहे गोदावरी प्रदूषणाचा. 2 ते 2.5 वर्ष झाले गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. लाखो नाशिककरांची मागणी आहे गोदावरी निदान कुंभमेळा आधी तरी प्रदूषण मुक्त व्हावी. सरकारच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर प्रशासनाने वारंवार गोदावरी प्रदूषण मुक्त होत असल्याचे दावे केलेले आहेत. मात्र आज आपण वस्तुस्थिती बघत आहोत. आपण आता दसक घाटावर आहोत. याच दसक घाटावर कुंभमेळ्याचे जे शाही स्नान होणार आहेत, शाही पर्वण्या आहेत, त्या दिवशी जे भाविक आहेत त्यांच्या स्नानासाठी सोय करण्यात आलेली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या ठिकाणी एक घाट बांधण्यात आलेला आहे. मात्र त्या घाटावरच जिथे पायऱ्या आहेत, आता मी ज्या पायरीवर उभा आहे हे बॅरिकेड्स आहे, इथून पुढे भाविकांनी जाऊ नये यासाठी हे बॅरिकेड्स लावलेले आहेत. मात्र कुठे पाय ठेवावा अशी परिस्थिती आहे. सर्वत्र पानवेली पसरलेल्या आहेत, सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. वारंवार इथे अधिकाऱ्यांचे दौरे झालेले आहेत, कर्मचाऱ्यांचे दौरे होत आहेत, मात्र ह्या पानवेलींकडे अद्याप कोणाचं लक्ष गेलेलं दिसत नाहीये. कुंभमेळ्याच्या ज्या तारखा ध्वजारोहण होतं त्यावेळेस काही प्रमाणामध्ये प्रशासनाने पाणी सोडलं गंगापूर धरणातनं, आणि त्याच्या आधी 2-3 वेळा ट्रायल घेतली. गोदावरी प्रदूषणमुक्त झाली असे दावे केले, मात्र संपूर्ण समूळ उच्चाटन पानवेलींचं झालेलं नाहीये. हे आपण बघतोय नदीपात्रावर पाण्याचे जे फेस येत आहेत, हे फेस धडधडीत उदाहरण आहे. हे फेस साक्ष देते गोदावरीचं पाणी हे प्रदूषित पाणी आहे. ज्या कुंभमेळ्यामध्ये भाविक स्नान करणार आहेत, साधू महंत स्नान करणार आहेत, त्याच्यामध्ये केमिकलचं पाणी सोडलं जातं, त्याच्यामध्ये गटारीचं पाणी सोडलं जातं, अशी वारंवार ओरड करून देखील प्रशासनाने अद्यापही कुठलीच खबरदारी घेतलेली दिसत नाहीये. आणि कुंभमेळा सुरू झालेला असताना शाही पर्वणी, शाही स्नान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं असताना देखील गोदावरीची पानवेलीच्या विळख्यातनं सुटका झालेली दिसत नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.
कुंभमेळ्याच्या निमित्तानं शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत ज्ञानदास यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी रंगलीय। ज्ञानदास महाराजांनी शंकराचार्यांच्या पदलाच आक्षेप घेतलाय, तर साईंचा मुखवटा घालून मिरवणाऱ्या लोकांनी मला शिकवू नये असा टोला शंकराचार्यांनी लगावलाय। या वादाबाबत शंकराचार्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी। तो शंकराचार्य स्वतः था, अपन टेंचर्सकडनं जाणून घेणार आहोत की एकंदरीत प्रकरण क्या है। शंकराचार्य जी, आपने ज्ञानदास महाराज पे जो मामला दर्ज किया है पुलिस स्टेशन के अंदर, क्या है वो? ऐसा है कि हमने ज्ञानदास के प्रति द्वेष के कारण ऐसा नहीं किया है। वो जो बार बार ये कह रहे थे कि हम फर्जी शंकराचार्य हैं, स्वयंभू हैं और साईं का विरोध करते हैं, इसलिए हम अपराधी हैं, तो ये जो उनका कथन है वो सनातन धर्म के विरुद्ध है और उसका असर अगर वो अखाड़े के अध्यक्ष के रूप में बोलते हैं उससे हमारी क्षति होती है, सनातन धर्म की भी क्षति होती है, जबकि वो अखाड़े के अध्यक्ष आज नहीं है। साथ ही साथ ज्ञानदास जी ने आपको एक आह्वान भी दिया है कि उज्जैन में जो अभी कुंभ मेला होने वाला है वो वहां आकर वो जाकर वो आपको जवाब देंगे, तो क्या आप तैयार हो? इसलिए कौन सा जवाब देंगे वो भी कोई पता, शास्त्रार्थ करेंगे, हमेशा के लिए तैयार है। हे होते शंकराचार्य यांचं असं म्हणणं आहे की कुंभमेळ्यामध्ये त्यांचं कोणाशीही वैयक्तिक मतभेद नसून सगळ्यांनी आपलं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून जर कुंभमेळ्यात यशस्वी होण्यासाठी जर प्रयत्न केले तर नक्कीच ते त्यांच्यासाठीही चांगलं राहील। व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष कपिल देशपांडे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक। मात्र दुसरीकडे याबाबत नो कमेंट म्हणत आता लढाई न्यायालयात होऊ जाऊ द्या असा पवित्रा महंत ज्ञानदास यांनी घेतलाय। त्यामुळे आता येत्या 25 तारखेला याबाबत न्यायालय काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। नासिक के सिविल कोर्ट में कि आपने उनकी बदनामी की है। नो कमेंट, नो कमेंट, नो कमेंट। यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा झी 24 तास। सिंहस्थ कुंभ पर्व ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आधी श्रावण मास आणि त्यात जुळून आलेला सिंहस्थ कुंभमेळ्याचा योग नाशिककरांना याचा चांगलाच फायदा झालाय, कारण एरवी श्रावणात शिवभक्तांनी फुलणारी ही मंदिरांची नगरं यंदा फुलली नाहीत तर हाऊसफुल झाली आहेत आणि त्याचा फायदा होतोय इथल्या पूजा साहित्य विक्रेत्यांना। श्रावण सण आणि उत्सवांचा महिना। श्रावणात नाशिक त्र्यंबकेश्वराकडे भक्तांचा ओढा सुरूच असतो। त्यात यंदा तर सिंहस्थ कुंभमेळ्याची पर्वणीही असल्यानं सध्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही मंदिरांची शहरं भक्तांनी तुडुंब भरली आणि याचा मोठा फायदा झालाय तो पूजा साहित्य विक्रेत्यांना। वाढत्या धार्मिक पूजा विधींमुळे दिव्यांसाठी लागणाऱ्या वातींची मागणी तिपटीनं वाढली आहे। त्यामुळे आतापर्यंत तब्बल 450 क्विंटलच्या वाती वळल्या गेल्यात। केवळ वातींमधून आतापर्यंत 250 कोटींची उलाढाल झाली आहे आणि यातून अनेकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे। आमच्याकडे 1.5 ते 2 लाख वाती बनवल्या जातात। या व्यवसायाची मागणी ही श्रावण महिन्यात आणि कुंभमेळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वाढलेली आहे। या वाढत्या मागणीमुळे आमच्याकडे बायांना रोजगार पण मिळाला आहे। जवळजवळ एका बाईला घर बसल्या 100 ते 150 रुपये रोज सहजासहजी मिळू शकतो घरात बसल्या बसल्या। सिंहस्थ कुंभमेळा आणि कोकिळा व्रत शिवाय अधिक महिना जो येऊन गेला, हे 2.25 वर्षानंतर असं एक योग घडून असल्या कारणामुळे नाशिक शहराला यावर्षी खूपच महत्त्व प्राप्त झालं आणि त्यानिमित्ताने भाविकांची खूप गर्दी आहे। हा हिशोब झाला केवळ वातींचा। सणावाराच्या या काळात पूजेच्या साहित्यांचीही तेवढीच उचल सध्या नाशिकमध्ये सुरू आहे। त्यामुळे आतापर्यंत कधीही न आलेले अच्छे दिन सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या व्यापाऱ्यांना आलेत हे मात्र नक्की। कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। त्र्यंबकेश्वर नगरी सध्या भगव्या आणि हिरव्या रंगानं नटलीये। ह्या पेशवाईतील झगमगते रंग आणि निसर्गाच्या उधळीने शैव नगरी रंगीबेरंगी झालीये। निलगिरी पर्वतावरून ह्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी आज ध्वजारोहण होत आहे आणि ध्वजारोहणासाठी त्र्यंबकेश्वर नगरी कशी विहंगम झाली आहे हे आपण बघू शकतोय। त्र्यंबकेश्वर नगरीचं हे रूप सगळं निसर्ग सौंदर्याने सजलेलं आहे। ब्रह्मगिरी पर्वत आपण बघू शकतोय, किती मोठा हा सगळा
एकूण पर्वत आहे आणि या पर्वताच्या कुशीत वसलेलं ही त्र्यंबकेश्वर नगरी, शैवनगरी. आपण बघू शकतोय की ढग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अगदी त्र्यंबकेश्वरावर आच्छादलेले आहेत आणि पूर्ण अशी हिरवळ या ठिकाणी आपल्याला झालेली आहे. या हिरवळीमध्ये हे वसलेलं त्र्यंबकेश्वर अगदी उठून दिसतंय. त्याचबरोबर आपण त्याच ठिकाणी बघितलं तर या त्र्यंबकेश्वर मंदिराचं वैभव, त्र्यंबकेश्वर नगरीचं वैभव असलेलं हे त्र्यंबकेश्वर मंदिर आपल्याला दिसतंय. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आज श्रावण असल्यामुळे, सुरुवात असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी झालेली आहे आणि एकूणच शहर पूर्णपणे सुसज्ज झालेलं आपल्याला दिसतंय. पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था सगळ्या ठिकाणी या ठिकाणी लागलेली दिसते. रस्ते चकाचक झालेत. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे आणि इतकंच नाही तर प्रत्येक पुरोहिताचं घर सुद्धा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली अंतर्गत आहे. त्यामुळे एकूणच त्र्यंबक नगरी आधुनिक सोयी सुविधांसह कुंभमेळ्यासाठी सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. सिंहस्थ कुंभ पर्व या आमच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा आमचा हा विशेष कार्यक्रम. सिंहस्थ कुंभमेळा आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर शहरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे भाविक तसंच साधू महंत यांच्या स्वागतासाठी शहरातील तरुणाई सज्ज झाली आहे. यात आघाडीवर आहे तालरुद्रा हे ढोल ताशा पथक. या पथकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. अखेर ध्वजारोहणाचा कुंभमेळ्याचा बिगुल नाशिक नगरीत वाजला असून नाशिकची तरुणाई देखील साधू संतांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. तर आपल्याबरोबर तालरुद्राचे काही युवा कलाकार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे संचालक शौनक गायत्रीने देखील आहे. शौनक, तुझं 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. प्रथम आम्ही बघतोय की खूप उत्साह संचारला आहे. जेवढी का तुझी टीम आहे 250-300 जणांची, सगळ्यांमध्ये खूप उत्साह आहे. खूप उत्साह ते रिहर्सल करत होते. कुंभमेळा आहे आणि साधू महंत असतील त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही सगळे सज्ज झालेले आहात. काय सांगशील? असं आहे की नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी हा कुंभमेळा होतो. कुंभमेळा फक्त नाशिकचं रिप्रेझेंटेशन करत नाही तर नाशिकचं नाव या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मला असं वाटतं की जागतिक स्तरावर जातं. जर माझ्या नाशिकचं नाव जर जागतिक स्तरावर जाते तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी माझा हातभार लागला पाहिजे. तर मी एक मीडियम निवडलं, ढोल पथक. आणि नाशिकची तरुणाई एकत्र येऊन एक क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी काय करू शकते याचं हे सगळं ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं. काय पाठ नेमका तुमचा काय असणार आहे कुंभमेळ्या दरम्यान? कुंभमेळ्या निमित्ताने संपूर्ण भारतामधनं, कानाकोपऱ्यातनं सगळे लोक येणार आहेत, साधू संत येणार आहेत, पर्यटक येणार आहेत. तर आमच्या नाशिकचं कल्चर काय, आम्हाला त्यांचं स्वागत करायचं आहे. तर ते स्वागत आम्ही तालरुद्राच्या माध्यमातून करणार आहोत. 10 तारखेला 12 तास सलग ढोल वाजवण्याचा विक्रम तालरुद्र करते. तर त्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल. 10 सप्टेंबरला आम्ही एक विश्वविक्रम करत आहोत. सलग 12 तास आम्ही वादन करणार आहोत. सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तास नाशिकचे 250 तरुण एकच ध्येयाने हे वादन करणार आहे आणि याची विश्वविक्रमामध्ये नोंद होणार आहे. 2 वर्षापासून आम्ही या विषयावर काम करतोय आणि पहिल्यांदा अगदी 4-5 जण होतो. मागच्या वर्षी आम्ही 70 पर्यंत पोहोचलो होतो आणि आज आम्ही हा आकडा 250चा ओलांडला आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे आहे की 250, 300, 500 आणि 1000चा आकडा देखील नेक्स्ट टाइम आम्ही जेव्हा येऊ तेव्हा नक्कीच 1000चा आकडा तुम्ही गाठलेला असेल. तर हे होते सगळे तालरुद्राचे युवा कलाकार. जे कोणी पर्यटक नाशिकमध्ये येतील त्यांना नाशिकचं कल्चर कळावं, नाशिकमध्ये नेमकी संस्कृती काय हे कळावं, हा या सगळ्यांचा यामागचा उद्देश असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष, कपिल देशपांडे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.